यासाठी रश्मीताईले तुम्ही तुम्ही सगळ्यांना काय आईसोबत हे केलं. मी जात होती माझ्या आईच्या घरी निघून. मला आईनं म्हटलं ना तू जाय म्हणून त्या आईच्या घरी, तर मी जात होती बाबा. तुम्ही नाही करायला पाहिजे होतं असं आईसोबत. आई आता एकट्या पडल्या ना बाबा. मग नाही तर काय भाऊजी, ते थोडे दिवस गेले असते पुन्हा आणि जातं तसं झालं असतं. काही दिवसानं तिला घेऊन आले असते तुम्ही लोक जाऊन. एवढं मोठं हे घेतलं तुम्ही आता निर्णय. तर आता गंगाताईचं कसं, ते बिचारी एकटीच राहिली ना, मग तिचा इथे विचार करावा लागेल ना आपल्याला. नाही बरोबर केलं बाबानं. कहू ना मावशी, तू त्या बहिणीची साईड घेऊन राहिली. हा, आतापर्यंत तुझी बहीण कशी वागली त्यासोबत? हा, जशी त्यासोबत वागते ना तशीच आमच्यासोबत वागते म्हटलं. चल बाबाचं तर ठीक आहे, बाबा तर ऍडजस्ट करून घेत होते. हा, पण आपल्याला आपण कसं ऍडजस्ट करावं तिच्यासोबत नेहमी नेहमी. तुम्ही शांत व्हा आता सगळेजण. कसं असते, आता मी आहे घरातला मोठा माणूस, मेन माणूस, समजलं. आता तिला जोपर्यंत शिक्षा देणार नाही तोपर्यंत तिची अक्कल ठिकाणावर येणार नाही. तिला असं वाटते का मीच सगळ्यात हुशार आहे घरात आणि मायावरच सगळं घर अवलंबून आहे. मी जर म्हणाल तसंच होईल, तसंच झालं पाहिजे असं वाटते तिला. तिनं आतापर्यंत बहिणीवर अत्याचार केला, पोरीला चांगली पाहत नाही, पोराले सुनीच्या दूर ठेवून राहिली. हा, आता मी असं बोलायला पाहिजे नाही, पण कसं आहे शेवटी बोला लागते माणसाला वेळशी आली म्हणजे. एवढं सगळं ते करूनच करून राहिली, तरी काय म्हणते तर तिला मी हेच करू काय. हा, आतापर्यंत झालं आयुष्य निघालं ना, आता अर्ध आयुष्य चाललं गेलं माणसाचं. पण आता उतरता वय आला, दादा तिला समजायला पाहिजे का आता कसं वागायला पाहिजे. सुनीसोबत मिसळून घेतलं पाहिजे. असते कोणात काही कमीपणा असते, सगळे काही बरोबर नसते. मग अरे जर आपल्याला चालवून घेऊ शकते समोरचे, तर त्यालाही आपण थोडं थोडं चालवून घेतलं पाहिजे. पण भाऊजी आता यानं काय होईल, अशानं तर अजून तिला राग वाढन. तिला असं वाटन का माझ्या बहिणीच्याच घरी गेले हे राहिले, तर आता अजून अजून तिच्या मनात राग निर्माण होत जाईल. मग ते मलाही शिव्या देत जाईल, तुम्हालाही देत जाईल, येईलही देत जाईल. सगळेले नजरे समोरच आहे आपण सगळे, तर असं नाही होत जाईल काय मग. काहीच नाही वाढत, राग नाही वाढत आणि काहीच नाही वाढत. तू सांग मला आता मुन्नी एक गोष्ट सांग. आता पाय, आता सुनबाईची चूक आहे का याच्यात? हा, पोरगं राहते तिकडे, दूर राहते, किती दिवस झाले तो येते का इथं? हा, आता 12 महिने झाले तो आला नाही. हा, आणि 12 महिने झाले आला नाही, आता कोण्या हिशोबाने येईल नातू होईल. आता मी काय, मला असं बोला वाटत नाही, पण आता विचारायचं तर बोला लागते ना माणसाले. तिला स्वतःला समजायला पाहिजे ह्या गोष्टी. याच्यातही काय सुनबाईचा दोष आहे बा? तिनं काय करावं बिचारीनं? ते तर तुमच्या घरी राहून राहिली, तुमचं करून राहिली, तर महान आहे ते माऊली, करते तुमचं. नाही तर कोणती पोरगी करते? तिनं म्हटलं असतं एखाद्या पोरीनं, माझ्या नवराच नाही तर मी कायले राहत बसू, मी कायले करत बसू, यायचं करून ते त्याच्या हातानं, माझ्या नवरा येईन तेव्हा येत जाईन मी, असं म्हटलं असतं तिनं. पण तरी ते राहते ना, कधी म्हणते, कधी कोणा गोष्टीसाठी हट्ट केला तिनं आजपर्यंत? नाही तर एवढ्या 3 वर्षात नाही पाहिला माझ्या सुनीनं काही घेऊन मागितलं, हट्ट केला, कुठं न्यायले म्हटलं, कुठं जाले आले म्हटलं, काहीच नाही म्हणत. मग आज तिच्यावर जर वेळ आली तर तुम्ही तिच्या पाठीमागे उभे नाही राहून राहिले. हा, तुम्ही तिला काय म्हटलं, सरळ निघून जाय माझ्या घरातून. असं कसं? काही बाईचं काय टाकर खेळ होय का हे? निघून जाय माझ्या घरातून, ते नाही जमत. तिला कसं काय काढून देऊ? माई पोरगी माई सून मला काही वाटलं नाही गेली. माझ्या जर पोरीवर काही अडचण आली आणि माई पोरगी जर इथं आली तर मी काय तिला हाकलून देईन काय? तसं माझी पोरगी माहितीये सूनही म्हणजे, तिनं काय बिचारीनं पाप केलं काय कोणतं? पूनम पाय अशा आहे माय भाऊजी. तुला म्हणत असतो ना मी का माय भाऊजी चांगले आहे म्हणून. पूनम माय भाऊजी एक नंबर आहे म्हटलं. हा, माझ्या बहिणीपेक्षा माया हे केला म्हटलं ते ना सांभाळ. हा, आम्ही लहानच होतो म्हटलं, तरी भाऊजीनं आम्हाला लेकराई साखर सांभाळलं. पण आता माझी बहीणच अशी आहे, आता काय करावं आता सांग. हा, आता पाय ते इकडून राहील ना भाऊ तुझ्या पाठीशी. आता ते पाय बाईचं चुकलं हे मला माहीत आहे, पण शेवटी आपली बहीण होईल. आता मी कोणाची इकडून बोलू मला काही समजत नाही. पण आता असं वाटते बाई, जाऊ द्या, तुम्ही तर काही चुकीचं केलं नाही म्हणा, पण वाटते असं माणसाच्या मनाले. बरं भाऊजी काय करू मग, स्वयंपाक काय करू, जेवायला सांगा. जाऊ द्या ते आता ते पाहिजे तिकडचं, ते तशी आनंदात राहील म्हणते ना, राहू द्या तिला आनंदात. पण तुमच्यासाठी काय करायला लागते जेवायला? काही कर बा, आपल्याला काय काही चालते. आपल्याला काय भाकरनं भाजी दिली, आपल्याला जेवण आहे, पोटाले भरणं आहे, पोटाची खडकी भरणं असते आपल्याला. आपल्याला काही माज नाही आहे, हे भेटलं पाहिजे का ते भेटलं पाहिजे. 2 टाइम अन्न भेटलं याच्यातच भरपूर आलं. बाबा मग वावराचं कसं बाबा? वावरही मग सगळं आईला देऊन द्यान काय तुम्ही तिच्या नावानं करून? अरे होड, तिला कायले देऊ वावर? वावरच तर माझ्या सगळा पावर आहे. हा, वावर नाही तर मी काय करू इथं रिकामा बसून? माझ्याजवळ काय कोणतं काम आहे का काय आहे का? मी नाही बा कोणतं काम करून घेईन. काय करणार आहे मी दुसरं? मला वावराशिवाय पर्याय आहे का? वावरच करतो मी. तिच्याजवळ नाही देत, तिनं का तिच्या बापाच्या घरून नाही आणलं वावर? हा, का तिच्या बापाने दिलं तिला वावर? नाही म्हणणे. नाही नाही भाऊजी, आमच्या बापा की पान नाही दिलं बाबावर, ते तुमचंच आहे, आम्ही नाही म्हणत तुम्हाला. बाबा मग आईचं कसं चालेल मग आता? आई कायच्यावर करत? आहे ना तिच्या खात्यात पैसा. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत काही येईन. पैसा सरला तर कामाला जाईन. आपल्याला काय करायला लागतं आपण कायले त्याचा विचार करावा. आपणही मस्त इकडे एक जागा घेऊ, मस्त घर बांधू आणि राहूले काले तिथं. तिच्या इकडे तर पलटून पाहूच नाही आता. आणि ते दिसली तर कोणा बोलायचं नाही, मी आताच सांगतो. कोणी का बोललं, तुमच्या तिघही पैकी जर कोणी बोललं, मुन्नी बोलू शकते, कारण मुन्नी आपल्या घरातली नव्हती, ते बाहेरची आहे. सदस्य ते तिची बहीण आहे, ते बोलू शकते तिला बोलायचं असलं तर. पण तुम्ही दोघी बोलल्या नाही पाहिजे तिच्यासोबत. तुम्ही का बोलल्या तर मी माझ्या घरातून तुम्हाला दोघीतून एकीला काढून देईन म्हटलं. बाबा पण
आई जर बोलली तर मग तरी नाही बोलायचं. ते बोलली ना तरी नाही बोलायचं. ते किती बोलो, किती आवाज दे, तुमच्या मागं मागं काय येत नाही, पण बोलायचं नाही. असंच मी तुम्हाला सांगतो, तेवढं काम करायचं. मला माहित नाही झालं पाहिजे तुम्ही बोलल्या म्हणून. कोणीच तिच्यासोबत बोलायचं नाही. तिला बिलकुल एकटं टाकून द्या. हा. आणि तो आला आपलं आपलं काय म्हणते, रमेश आला का मग पाय तुम्ही बाकीचं. तो येईनच आता या हप्त्यात येतो म्हणे. तो फोन केला होता त्यानं, येतो म्हणे बाबा मी म्हणे. तर तो जर आला तर मग त्यालाही सांगतो समजावून. आणि सुनबाईला घेऊन चालला होतो तिकडे. नाही नाही बाबा, मी काय करू तिकडे जाऊन त्याच्यासोबत. हा, त्या शहरातलं मला काय समजते. ते जात जाईन दिवसभर ड्युटीवर त्याच्या, आणि मी काय करत जाऊ घरी राहून. बाबा काय करत जाऊ म्हणजे, त्याची कामं करत जा जो. तू आमच्याजवळ राहून काय करशील. अरे नवरा बायको एका ठिकाणी राहिले पाहिजे. नाही तर मग त्याला जर नाही वाटत तिथं राहतो, त्याला म्हणून तू इथं ये. त्याला इथं शेतीवाडीसाठी काही करून देईन, काही घेऊन देईन, ट्रॅक्टर गिक्टर घेऊन देईन एखादा. कर म्हणून शेतीचे कामं. हा, हे ठीक आहे बाबा. तुम्ही जर म्हणाल का मला तिथं जायचं, मला नाही समजत काही तिकडचं. मला तर काय म्हणते तर मला काहीच माहित नाही. मला पहिल्यापासूनही घराच्या बाहेर जायचं काम नाही पडलं. पहिले बाबाच करे सगळं, आणि आता इथे तुम्ही करून घेता. त्याच्यानं मला काही काम करायचंच नाहीये. मी फक्त घरातलं करतो. नाही पण सुनबाई, माणसावर कशी वेळ येते कधी सांगता येत नाही. म्हणून बाई असो का माणूस असो, तेले बाहेरचं यायला पाहिजे, घरातलं यायला पाहिजे. जग कसं आहे काय आहे बाहेरचं माहित पडलं पाहिजे. तुमच्याजवळ मोबाईल गिबाईल नाही काय? बाबा कोण दिन वहिनीला मोबाईल दादाने दिला होता मांग. ताईनं थोडी तर घेऊन घेतला. तुला काय पाहिजे म्हणे मोबाईल म्हणे. दिलाच नाही. वहिनीचा मोबाईल घेऊन घेतला. आणि दादाला बोलायचं राहते ना, तर दादा फोन करते मग त्याच्यावर. ताई तिले हर वेळेस हेच सांगते त्याले, तुझी बायको गावाला गेली, इथं आहे नाही. आली म्हणजे फोन करायला लावतो. तुझी बायको आहे नाही इथं. बरं ठीक आहे. लयच अति केली तिनं. आता करू दे. तिच्या अतिची माती होणारच आहे. तिची होऊ द्या. तिची शेकू द्या जराशी. आता आपण आपलं पाहू. ती तिचं पाहिजे. चला आता आराम करावं जरासा. आणि मग जाईन मी आता सकाळी उठल्यावर वावरात. कर मुन्नी, काय करतं तर कर. असं कर ना, खिचडी लावून द्या आता. जास्त काही करत बसू नको. हा मावशी, तुझ्या हातची खिचडी लाव. मस्त करते तू खिचडी. हा करतो ना, माझ्या हातची खिचडी करतो आता. मावशी तुम्ही राहू द्या ना, मी करतो ना. मी खिचडी करून घेतो, आणि ते 2-4 भांडे आहेत हे करून घेतो. तुम्ही बसा, जा आराम करा तुम्ही. अहो करू दे ना मला. रोजच करतो तुझ्या घरी. तू रोजच करून आहे, तुला खाणं आहे. आजच्या दिवस करू दे मला. लागन तर मग उद्या गिद्या करजो तुला वाटलं तर. एवढी कामं करतो तरी एखाद्या दिवशी ते मन नाही करत काय बसावं म्हणून. करतो ना मावशी. आज माझ्या हातची खाऊन पाहिजे तू खिचडी, आणि उद्यापासून मग तू कर्ज लागन तर. बरं मावशी, ठीक आहे ना, तुम्ही म्हणता तसं. हे कॅन कशी काय आली गळ्यावर तर? हो ना, पाय बरं. पोट्टीनं काही केलं असं, पापड मापड भाजबूज केलं असं ना, म्हणून तर होय इथं आली. आणि पाय तेल काय सारं घरातलं नासधूस करते काय माहित बापा. पुरू देते का नाही पुरू देत. महिनाभराचं तेल आणून ठेवलं मी. त्याच्यातलं तेल कुठं गेलं कडे एवढं मोठं. पुरी कॅन तर ढंढण करून टाकली पोट्टीनं. काय केलं कडे, सांडवलं गेंडवलं तर नसन. एवढं कसं काय खाल्लं येईन तेल. तेल गिल गायब झालं याच्यातलं. कॅन घेऊन घासून ठेवली पोट्टीनं. मला असं वाटते तरी खाल्ली आहे ना पापड. हा, पापडचा धिंगाणा आणि तेलाचाही धिंगाणा. नाच धूस करून राहिली आली तेव्हापासून. कायच करावं या पोट्टीचं. हा, हिच्या बापाले म्हणाव कोणी तर भल्लं लाडवून ठेवलाय पोट्टीले. हा, नाही खात नाही, खाऊ दे लेकराले नसन तसं. एवढं खात असते काय लेकरं. सारं खतम करून टाकते घरातलं. आणाच्या वेळेस बोंब पडते मग माणसाची इकडे. दाखवतो तिच्या बापाले आता कसं राहते तर. हा, नाही लय जरा म्हणते मै पोरगी अशी नाही, मै पोरगी तशी नाही, खाऊ देत जाय, असं करू देत जाय. अय व अय, कुठं गेले व, कुठं गेले काय मी बापा, कुठं जाऊन धसले तर. हा, याले खाली नाही, आवाज द्याच द्या आपण. काय होय, काय लढलावून राहिली जोऱ्यानं. हा, काही भूतगीत दिसला का तुला घरात दिवसानं? भूत दिसते काय तुले? माय भिन तिथं आवाज येऊन राहिला जोऱ्यानं. 2 माणसासोबत बोलत राहाव तर तिथून या लागते मला धावपळ करत. काय झालं बापा म्हणून पाहिले. तुला तर नाव अक्कल नाही आहे रंजू काही. असं मला अक्कल नाही आहे. माझी अक्कल काढण्यापेक्षा पहिले ना हे पहा तुम्ही घरात कारनामे काय काय चालू आहे तर. तुमची पोरगी लाडाची. हे पहा तेल पाहे, त्या दिवशीच तेल आणलं ना महिनाभरासाठी. हे पहा म्हटलं कॅन पुरी खतम आहे, थेंब नाही जात. कॅन धुई धाय करून ठेवून दिली म्हटलं पोट्टीनं. आणि पापडाचा धिंगाणा चालू आहे म्हटलं. जेवढे केले तेवढेचा. असं एवढा तेल खतम करून टाकलं काय? बरं करू दे, घेऊन येईन मी दुसरं. केलं लेकरच होय, खातेच लेकाले. खायची वस्तू आहे तर खाईन नाही काय. खासाठी नको म्हणत जाऊ. तुला किती वेळा सांगितलंय खासाठी लेकराला टोकत जाऊ नको. हा, कोणासाठी कमावतो आपण? आपल्या लेकरासाठीच ना. मग त्यानं खाल्लंही जरासं जास्त जुस्त तर काय फरक पडून राहिला. घेऊन येईन मी. घेऊन येईन पैसे काय झाडाला लागून राहिले ते घेऊन येईन. हा, फुकटचे का पैसे? एवढाला पैसा नाच करून राहिले, फुकट येऊन राहिला का पैसा? हा, मग तर पैसे नाही करता. मी कायच्यासाठी जर मागितलं तुम्हाला 5-50-100 रुपये मागतो कधी कधी, तर हाय नाही म्हणता. हा, फुकटचे येते काय म्हणता. आणि हे असे शौक करायला हे फालतूचं सामान आणायला मग तुमच्यावर पैसे राहते नाही काय? बरं, माझ्याच वेळेस नाही राहत तुमच्याजवळ पैसे. पैसे फुकटचे नाही आहे आणि पैसे जास्तीचे नाही आहे माझ्याजवळ. तुले द्यायला तर नाहीच नाही, पण लेकराईसाठी. आता लेकराईनं खाल्लं तर काय म्हणू त्याला, त्याच्या पोटातून काढू, पोट फाडू का त्याचं आता? काढा म्हणून आता तेल त्याच्यातून. कोणतं त्यानं सोनं चांदी खाऊन घेतलं तुझं? तर तू एवढी जोऱ्यानं बोंबलून राहिली, जाशील गावात सांगायला तिकडे माया पोरीनं एवढं खाल्लं, माया पोरीनं तेवढं खाल्लं म्हणून करायले. हा, किती कसं त्याच्यात तेल? किलो बरं सण त्या किलोभर तेलासाठी आता करतो काय आणून देतो मी 5 किलो तेल अजून. हो, तर किलोभर तेल मला 2 हप्ते जाते म्हटलं. मग
पुरवतो म्हणून. नाही तर तुमचं काय जाते व एवढा दिवस कोण पुरवते, कोणती बाई पुरवते 2 हप्ते किलोभर तेल. मी होय तर 2 हप्ते तेलात 2 हप्ते एका किलो तेलात आणतो म्हटलं. नाही तर जाते काय 2 हप्त्यांनी जात म्हटलं एका तेलात. 1 किलो तेलात 2-3 दिवसात तर खतम होते लोकांच्या घरी. लोकांच्या घरचं कायले सांगतो मला? आपल्या घरचं सांग ना. आपल्या घरी काय आहे कसं आहे ते सांग मला. लोकांच्या घरची नको सांगत जाऊ मला. हे घ्या ना मग तेला ना आता जा. भाजीला तेल नाही आता संध्याकाळी चले. बरं लेकरं कुठं गेले? हा घरात नाही दिसून राहिले. तशी तू घरात असली आणि मी जर नसलो तर लेकरं घरातच राहत नाही. काहून तर काय माहित मायबीन. तू कधी बोलतच राहतं तेले ना खाऊ देत ना काही. हा त्या दिवशी माहिती मला काय म्हणे पोरग. बाबा म्हणे मामाला फोन लावून द्या म्हणे. आम्ही म्हणे गावाला जातो म्हणे राहत नाही म्हणे इथं म्हणे. आई चांगली नाही वागत म्हणे, चांगली नाही बोलत म्हणे. काहून अशी वागवतं लेकरं? ते स्वतःची लेकरं आहे ना. असं वाटते का सावत्रच माय विकत तू त्याची. सावत्र मायसारखी वागणूक देऊन राहिली त्याले. चांगली वागत जाय वरंजू त्याच्यासोबत. पोरगी कितीक दिवस राहते आपल्या घरी. हा आता राहते 8-15 दिवस. काही दिवसानं लग्न होऊन जाईन तिचं. हा आता मोठी होऊन राहिली ते गती गती चालली जाईन सासूच्या घरी. मग येत जाईन आठवण. लोकांच्या पुरी पाहू पाहू आपलं मन जोरते म्हटलं. आपलं लेकरू आपल्या घरी नाही खाईन तर कोणाच्या घरी खाईन? तूच सांग आता. हा सासू सासऱ्याच्या घरी कोणा पोरीला चांगलं यानं खायला भेटते, कोणा पोरीला चांगलं यानं जगायला भेटते. मग आपल्या घरी आहे बिचारी तर करू दे ना 4 दिवस तिला एन्जॉय. नाही इथं नाही जमत. हे सांगू नका मला तुम्ही. मला काय बा माय म्हणणं काय तुम्ही काही करा, पण घरातल्या सामानाची नासधूस नका करू. लय रुपये करून खर्च करून आणायला लागते म्हटलं. किती रुपये खर्च झाले तू येत्या तेलात? ते याच्यातले गेले म्हणून आहे ना. मी देतो जाय घेऊन ये अजून 5 किलो तेल घेऊन ये. मग याच्यातले घेऊन जाय पैसे. आणि आता तेलासाठी फक्त माझेच पैसे नेत जाय. तुझे पैसे नेत नको जाऊ. फक्त तुझे पैसे तसेच हे कर आणि जमा करून ठेव. आणि तू मरशील का नाही त्या दिवशी असे हे करून मी बंडल आणि तुझ्यासोबत देऊन तुले घेऊन जातो तिथं खर्चाला लागून तुले. कोणी नाही येतो याल्यावर कोण पैसे नेत असते. हा इथंच पाहिजे खर्च पाण्याले. इथं तर द्यायला पाहत नाही. द्या ना 500 रुपये. साडी घेतो एखादी. नाही कायले घ्या लागते. द्या ना काही घ्या लागते. नाही कायले घ्या लागते. रंजू माझं म्हणणं काय आहे, आपल्याजवळ आहे ना कपडे. जेवढे आहे तेवढ्या याच्यात भागवा. फालतूचं घेऊन काय अर्थ आहे? पडलं राहते तसंच. मग पडलं राहिलं म्हणजे मन नाही दुखत काय? पैसा कामात येते. एवढे मोठे कपडे जमा करतो आपण. ते काय काय करते ते कपडे? पैसे देते आपल्याला का दूध देते ते घरात? काहीच नाही करत ना. मग काय करतं फालतूचे कपडे घेऊनही? त्याच्यापेक्षा आपल्याला महत्वाचं आहे ज्यावेळेस त्यावेळेस घेतले आपल्याला घातले. अन हो लेकराले कपडे घ्यायला लागन आता. काय म्हणतो मी मग म्हणशील अजून मग कुरकुर कर्ज नको. मी जाईन आणि लेकराले त्याच्या मनानं घेऊन देईन. 2-4 हजाराचे काय रुपयाचे होते तर कपडे. करा ना तुमच्या मनानं. सारं लुटून द्या ना आताच. मग लग्नात थोडी करायला लागते काही. तुम्हाला समजून नाही राहिलं का पोरीच्या लग्नासाठी पैसा जमा करायला लागते. मग सोपं आहे का पोरीचं लग्न करणं म्हणजे? सोपं नाही तर का वज्जरच कठीण आहे काय? करण मी माझ्या करीन जसं तसं चांगलं करण म्हटलं. पोरीचंही करण ना पोराचंही करण. पोरासाठीच होणार ना. पोरीसाठी चांगला जाऊ यानं. आणि त्याच्या मनानं पाहिलं ते ना तर त्याच्यासोबत करून देईन लेखाली. हा आतापासून ठेव ना डोक्यावर बसून पोरीले. म्हणजे मग तिच्या समोर असं बोलले तर ते जवळ तुमच्या समोर जाऊन उभा करते. बाबा हे घ्या याच्यासोबत मला लग्न करायचं आहे आता. करू दे. चांगलं जर असलं तर काय हरकत आहे? ते पाय आता शांताराम भाऊच्या पोरीनं केलं. चांगला पोरगा आहे. गंगाराम भाऊच्या पोरीनं केलं. चांगला पोरगा आहे. असे जर पोरं भेटले तर काय हरकत आहे मला करून द्यायला? मी काय वादविवाद करू काय तिथं? मी नाही करत. मी लग्न करून देईन पोरीचं. रणजी चुप राहायचं बोलजो नको तिला काही आता. काय लय झालं म्हटलं तुझ्या आता. कोण बाबा काय झालं? काही नाही बाई काय झालं? काहीच तर नाही झालं. कोण कुठं गेली होती तू? बाहेर गेली होती काय? बाबा आम्ही कनी ते नाही का रुपाली ताई शांता काकू त्याच्या घराजवळ गेलो होतो तिकडे. मग कनी तिथून रश्मीताई गेली. रश्मीताई गंगाराम काका आणि एक बाई होती त्याच्यासोबत. मला नाही माहित कोण होता तर. ते कनी बॅग घेऊन सामान घेऊन आणि सगळं घेऊन त्या बाईच्या घरी चालले गेले बाबा राहासाठी. माहित नाही कोण तर. गंगा काकू नव्हती, गंगाराम काका होते आणि ते पूनम वहिनी नाही काय ते होती. सगळे जण होते. ते त्या बाईच्या घरी गेले राहासाठी तिथं. तिकडे घर नाही आहे का ते? गंगाराम काका गेले? माय ते कुठं गेले आता? कुठं जाणार आहे ते आता? अरे एक बाई गेले असन कुठं बाजाराला गेले असन. नाही बाबा बाजाराला नाही गेले. त्याच्याजवळ कपड्याची बॅग होती आणि सगळं घेऊन ते त्या बाईच्या घरी गेले. ते आपल्या इथं गावात ते नव्हतं का पाटलाचं घर. ते घर घेतलं ना कोण्या बाईनं तिच्या इथे गेले ते राहासाठी. अहो मुन्नी नाही का व गंगाची बहीण ते म्हणते ते. हो गंगा काकूची बहीण बाई ते तिथं राहते की ते पाटलाच्या घरात. ते गंगा काकू नाही काय गंगाराम काकाच्या घरची तिची बहीण माहिती तिथं राहिले आले ते. आता त्याच्या घरचे काका ते गेले ना वरतं देवाच्या घरी. तर ते काकू तिथं राहिले आली. त्याच्या घरी गेले असून ते पण तिथं काय गेले ते मला नाही पण माहित बाबा कायसाठी गेले तर. पण बॅग घेऊन गेले ते तिथं. हा आणि मग वापस ते आले. आम्ही खेळूनच राहिलो होतो तिथं. सगळेच गेले. रश्मीताई बी गेली. बोलली रश्मीताई सोबत. आता रश्मीताईचं लग्न जुळलं बाबा. ते लग्न राहील ना रश्मीताईचं तर मी येईन बाबा लग्नाला. हो बाई हो येजो ना येजो. आई तू कुठं चालली कॅन घेऊन? काय म्हणून राहिली? काही नाही बाई तेल आणतो. तेल संपलं म्हणते तू आई तर तेल आणतो म्हणते तर आणून देतो म्हटलं मी तिले. तेल सरलं काय नाही बाबा. आई तेल संपलं नाही काही. हे एक दुसरी कॅन नाही का लहान आली त्याच्यात काढून ठेवलं ना मी याच्यातलं तेल. ही कॅन खराब झाली होती तर
मामी माहिती का असे भांडे झाले ना खराब तर ठेवत नाही घरात, धुवून टाकते. मग मी तशीच करत असतो, कोणतं भांडं दिसलं खराब तर धुवून टाकतो. मला हे कॅन खराब दिसले तर मी धुवून घेतली, म्हणून ते तेल त्याच्यात काढून ठेवलं. आई ते कॅन भरली आहे लहानवाली दुसरी. रंजू आलं ना ध्यानात? ध्यानात आलं काय म्हटलं? तेल काढून ठेवलं म्हणते लहान कॅनीत. जाय आता घरात पाय. आता काही बोलत नाही मी, जाय घरात जाय, पाहून ये पहिले. हो हो हो, पाहून येतो तुम्ही. मला काय माहित काढून ठेवलं म्हणून, मला असं वाटलं काय संपलंच काय. आई मॅच काढून ठेवलं मग आणि मी भांडे घासले तिथं आणि ती कॅन धुवून ठेवली होती. मी म्हटलं कॅन दुसरं तेल आणून म्हटलं बाबा, तर मग कॅन स्वच्छ लागल म्हटलं, म्हणून ही धुवून ठेवली होती आई. बरं ठीक आहे. काय बहीण फक्त लेकरावर आरोप लावते हे बाई, स्वतःच्या लेकरही पुरत नाही आरोप लावाले. काय करावं या बाईचं? बाबू कुठे गेला आपला? दिसला नाही मला बाहेर तिकडे. घरी तर नाही आला बाई तो, तिकडेच तर होता. मी म्हटलं त्याच सोबत खेळून राहिला म्हटलं, घरी आला नाही की तो. मला तर दुपारपासून दिसला नाही तो. बाबा चला मग पाहिले तिकडे, तो कोणी कुकडे चालला जाते म्हटलं, आणि पोट्टे सोबत वावरही नाही जाते बाबा. हा, त्याला ते पोट्टे भेटते ना गावातले, त्याच्यासोबत चालला जाते. आणि ते पोट्टे बिलकुल चांगले नाही गावातले, आणि या माहितीये काय, मग त्याच शिकून घेते आणि तिकडे आणते. मग शिव्या देणं शिकते, काही शिकते बाबा ह्या. असं मग कुठं गेला असं मोठा ह्या? माहित नाही बाबा मला कुठं गेला, तर सांगितलंच नाही त्यानं. मी तर तिकडे होती रुपाली त्याच्या घराकडे. त्याला त्या सोबत कोण नाही ठेवलं? बाबा तो कांची केलून राहिला होता इथं मग आणि आपल्या अंगणात. तर मग मी हे आली का नाही आपली पिंकी नाही काय, पिंकी आली मला का म्हणते चल म्हणते तिकडे म्हणते. मग मी तिच्या सोबत गेली, तर तिनं नेलं मला रुपाली ताईच्या घराकडे. मग रुपाली ताई काय म्हणते ये ना म्हणते, तिच्या घरी कोणीच नव्हतं रुपाली ताईच्या घरी. शांता काकू दवाखान्यात गेल्या होत्या वहिनीला घेऊन. मग कोणी नाही होतं, ते म्हणते बस ना म्हणे तू म्हणे. तर मग मी बसली, तिचंही थोडंसं तिला गमलं मग रुपाली ताईले. मग रुपाली ताईचं बी लग्न जुळलं ना बाबा. मग इथं खेळता खेळता कुठे गेला बटा तो? पाहा लागन ते पोट्टे, पाहा लागन बाकीचे त्याच्या घरी जाऊन आहे का नाही आहे. नाही तर मग याला पाहा लागन कुकडे गेला, काय गेला तो. आई हाय नाही भरली आहे ना कॅन, दिसले ना तुला? हा हो हाय भरली, हाय भरली. मला असं वाटलं का मी म्हटलं सरलंच काय म्हटलं तेल, म्हणून त्या बाबाला म्हटलं तेल आणून द्या म्हटलं. आता सरलं म्हटलं. बरं बाई राणी, पापड गिपड खाता काय, देऊ काय भाजून? मस्त पापड केले मी आता यंदा. नाही मी नाही खात पापड, मला आवडतच नाही पापड गिपड, काहीच नाही आवडत. तिथं मला भरपूर भेटते खायला. आणि माहितीये काय आई, तिथं म्हटलं आजी मामी अशी म्हणतच नाही का तेल खतम होते खाऊ नका. जेव्हा म्हटलं तेव्हा मामी करून देते. मामी आम्हाला मॅगी करून देते, मामी आम्हाला काही पण करून देते. आई जे मागितलं ते करून देते. खरंच आई मामी कणी लय मस्त आहे, तू तिला खराब नको म्हणत जाऊ. नाही हो बाई खरंच आहे, ते मामी लय चांगली आहे. मीच तिला अशी बोलतो आणि तुलाही बोलत राहतो. नाही बोलायला पाहिजे, मयाच गलती झाली. मला असं वाटलं का त्याच खाल्ले काय पापड गिपड, तर येऊन सगळं तेल खतम करून टाकलं बा. आई आम्ही असं करतच नाही बाई, नाचदोस नाही करत, काहीच नाही करत. आम्ही दर उन्हाळ्यात लय आशेने येतो इथं. आमची आई आहे बाबा आहे, पण आम्हाला मग अशी वागणूक देतं कधी तू, तर मग आमचं मन नाही करत यायले. तरी मी येतो. आपली आई वेबा बोलली, पण बाबू तर यायलाच नाही पाहत. तो काय म्हणते मी नाही येत म्हणते, तूच जाय म्हणते, तू येत आई बाबा असं म्हणते. ते माई नाही होय म्हणते, माई हे मामा मामी आहे ना हेच होय म्हणते, माई आई बाबा असा म्हणते आई तो. नाही हो बाई समजलं मला, आता नाही करणार मी. आता तुला जे पट्टे ते करत जाय, करून खात जाय आणि येत जाय, मस्त राहत जाय. आता मी आईसारखीच वागल तुझ्यासोबत. बाई राणी, मी काय म्हणतो, चल ना आपण त्याला पाहून येऊ ना, कुठं गेला काय गेला तो. अगं कुठं गेला कुठं नाही गेला, बसलाय हे तर निर्मला काकूच्या दुकानात. मग आणि सांगे निर्मला काकू म्हणे हाय म्हणे माझ्या दुकानात बसला रे. ते बुडी जवळ त्या काय मी त्याला त्या बुडी सोबतच गोष्टी करायला आवडते. मस्त बोलते म्हणे तुझ्या पोरग म्हणे, तिथंच बसला आहे म्हणे, सांगितलं तिनं मला. असं तिथं आहे काय? बरं ठीक आहे, पण लक्ष ठेवा लागेल ना, लक्ष ठेवा लागते लेकरावर. आजकाल काही सांगता नाही. अहो कुठं नाही जात तो, लय हुशार आहे तो, कोणासोबत जातही नाही आणि कोणाजवळ काही खातही नाही म्हटलं. हा बाबा खरं आहे, काहीच नाही घेत तो कोणाजवळचं ना, कोणासोबत बोलत तो तिथंच पसंत होते आजीजवळ, पण कुठं जाणार नाही तिथून. पण का हो गंगाराम भाऊ काऊन गेले म्हणते तिथून, गंगाबाईच्या इथून, गंगाच्या इथून गंगाराम भाऊ मुन्नीच्या घरी कोण गेले राहिले काय? मुन्नी सोबत काय लग्न गिग्न करतो म्हणते काय गंगाराम भाऊ आता ह्या वयात? अच्छा माय बहीण, ते काय लग्न करणार आहे आतापर्यंत? नाही त्या माणसानं विचार केला जवानीत, आता करून काय? नाही असं किसन असून काही झालं असं, नाही तर मग काही कामी गेले असं, बसले असं 2-4 घंटे. तिने काय माहित विचारिले, ते काय राहिले राहते काय इथं? ते तिला मैत्रीण पाहा लागन गड्या काय झालं काय नाही, तर जाऊनच पाहा लागन जरासं मुन्नीच्या घरी, कायच्या ना कायच्या बाईनं जाऊन पहिमी उद्या. काहीच गरज नाहीये, फालतूच्या गोष्टी तू करत नको जाऊ रंजू. तुला सांगतो मी आता, हे अशा अंगावर घेऊन पडशील ना भांडणं, तर बोलल्या मारन तुला गावातल्या बायाचं काही खरं नाही आहे. बाईले डोकं नसते. एखाद्या दिवशी म्हटलं काही तुलाच म्हणून म्हटलं, हा काही सगळ्या काही बाया सारख्या नसते म्हटलं, काही जर तुझ्यासारख्या असल्या तर चल ठीक आहे, बाकी बाया सगळ्या चांगल्या आहे, पण ते गंगाने माहित का तुला कशी आहे तर ते चिंते अंगावर म्हटलं. ते काय येते माझ्या अंगावर, मला माहिती आहे तिला कसं दाबा लागते तर. हा मला बरोबर समजते कसं काय करायला लागते तर. ते नाही येत माझ्या अंगा गिंगावर, मी तिला यूज देत नाही. मी लय हुशार आहे म्हटलं, तुम्हाला वाटत असन
तुम्ही बयाड आहे म्हणून. जाय खोलीत आता झोपून राह जराशी. आराम कर. आता 2-3 दिवस काहीच काम नको करू. करतो आम्ही सगळं, पाहतो. हाय आम्ही पाहाले. आई झालं ना आता, बरं वाटते ना. थोडं थोडं जरा जरा करतो आपली, जास्त केल्यापेक्षा. नाही जाय बरं, तुला सांगितलं तेवढं कर. जाय झोपून राह. मी रश्मीला पाठवतो काही खायचं घेऊन, आणून देते ते तुले. बरं आई ठीक आहे. अम्मा तू काही आली व कांता? बोलून नाही राहिली मी, इथं बोलून राहिली माधुरी सोबत. सांगू नाही राहिली काही, इथं बसली आहे मी का काही म्हणून. शांताबाई मला अर्धा घंटा झाला बसली आहे मी इथं. आतापर्यंत रुपाली होती बसली, पण त्या नातू झोपला का नाही तर ती गेली त्याला झोपून द्यासाठी. येतो म्हणे काकू म्हणे, बात म्हणे मी म्हणे. मी म्हटलं ये. आता इथं कोणी होता नाही कोणी समोर, म्हणून मी बसली, नाही तर मी चालली होती आता. हो का हो, बरं झालं येऊन गेली. तेवढंच रुपालीला जरासं गमलं असन, नाही तर ती एकटीच होती. तो तर लागून जाते मोबाईलमध्ये, आणि मग ती बसली राहते बिचारी आपली. स्वयंपाक पाणी केला असं ना बसली. अहो मी दवाखान्यात गेली होती. दवाखान्यात गेली तर एवढी गर्दी बापा बापा, ऊन तपून राहिली अशी, आणि तिकडे पेशंट करून राहिले बापा गर्दी. काय होय, भल्ली गर्दी होती, म्हणून लय टाइम लागला नंबर लागायला. हिची माधुरीची तब्येतच बरी नव्हती. असं दे ना मग पेढे दे ना आता. हा पेढे नाही देत काय? हे गोष्ट लपवता काय आता? कोणती हो बाबा, आता कोणती गोष्ट आहे मी लपून राहिली? मला कोणतं लेकरू होऊन राहिलं आता? हा का मला तू पेढे मागून राहिली का? मी कोणत्या परीक्षेत पास झाली आता? अहो तुला नाही होऊन राहिलं लेकरू, तुला काय लेकरू होईन आता? आताही काय झालं असं वाटतं का तुला आताही झालं पाहिजे म्हणून? सांगा लागेल मग शांताराम भाऊले अजून पाहिजे म्हणून एखादं. आता वाटते का तुला असं आता म्हातारपणात एखादं पाहिजेच होतं खेळाले म्हणून? कसंच बोलतो हो कांता तू तर. मला कायले पाहिजे हो माय आता लेकरू? हे 2 आहे, हे कमी झाले काय? 2 हे मोठे मोठे झाले. आता हे लाईन बापा तिसरं, हे काय कमी आहे? हेच तर 10ले भारी आहे. आणि काय करतो आता लेकरं गिकरं? आणि ते माईवाले काही बोलतो बापा. तू वागवाले येशील काय मग? आता गड्या. हा आता मी माधुरीची गोष्ट करून राहिली, दुसऱ्यानं हाय काय ना तिले? मग तू सांगून बी नाही राहिली काय व नाही कोणाला तर मले? आता मी काय गावभरात पेरणारी होय काय? हा मला तर सांगतो ना तू प्रत्येक गोष्ट. मग हेच गोष्ट लपवली त्या मायापासून शांताबाई? हट माय कांता, मी काय लपवतो यापासून गोष्ट? काही हायच नाही तर काही बोलतो. कोण सांगतो तुला मै सून गरोदर आहे म्हणून? काही बी बोलतो तू बी. हा तू सांग मला, अशा गोष्टी लपते काय मग? आज नाही उद्या दिसनच ना तुला कधी ना कधी. मग काही बी बोलतो, काहीच नाही आहे. मी अव तिला तब्येत खराब होती, लय ताप आला तिला सकाळी सकाळी. तर ह्या काय म्हणते गोपाल, आई तिला दवाखान्यात घेऊन जाय म्हणते, म्हणून तिला न्यायला गेली म्हटलं. अम्मा मग मला कसं समजलं व? हा असं असं आहे म्हणून? पुऱ्या गावात शांताबाई त्या सोनीची गरोदरपणाची चर्चा चालू आहे. हा तुला काहीच माहित नाही, तू घरात आहे इकडे, आणि तिकडे किती बाईला माहित झालं तू सोन असं आहे तसं आहे. आणि शांताबाईला आता नातू होते, दुसरा नात होते, कोणी म्हणते नात होते कोणी म्हणते नातू होते. बाहेरच्याच लोकांना करून घेतलं हे तर सगळं. हा आणि मला तर काही माहित नव्हतं. मग मी येऊन राहिली होती बाई इकडे, मुन्नी चालली होती तिच्या बहिणीच्या घरी, तर तेवढ्यात रंजू आली तिकून. रंजून मला सांगितलं अशी अशी गोष्ट आहे म्हणे, पेढे गिड्याने मागत काय म्हणे. मग मी आता इकडे येऊनच राहिली होती, तिनंच मला सांगितलं तू घरी बी नाही आहे म्हणून. मी म्हटलं जाऊ दे, कोण ना कोणी तर असं म्हटलं, रुपाली तर असं म्हटलं, म्हणून आली मी. आली ना मग बसली. मग आता तिला विचारलं तर ते म्हणते वहिनीची तब्येत खराब आहे. आता मी म्हटलं बाई इले काय विचारत बसा, आता शांताबाईलाच विचारन म्हटलं. अहो पागल आहे होती हे रंजू. हा मी चालली होती ऑटोत, आता हिच्याकून चालणं होऊन नव्हतं राहिलं. एवढ्या तापात काय तिला पैदल नेऊ का बाई तिथपर्यंत चालवत? म्हणून मग ऑटो आणायला लावला तिच्या बाबाले. ऑटो आणला आणि बसून नेलं. तर ते रंजू आणि कौसा बुडी हे दोघी जणी उभ्या होत्या व तिथं तिच्या घराजवळ उभ्या होत्या. तर तिनं मला दुरून विचारलं काय झालं. तर मी म्हटलं बाई माझ्या सोनीची तब्येत खराब आहे, एवढंच म्हटलं माय. बाकी तर काही बोललीच नाही. चालतं ऑटोतून काय बोला ना मी. तिने एवढी मोठी केली काय गोष्ट? वर मी म्हणूनच तिले आता म्हणतो शांताबाई तिले, नाही तर काय म्हणते फालतू अशी बोंब करत जाईन ते कोणाची कुठं. ते काय बोंब करते व माईवाली. हा मी एकटा होतं माया हे पडू दे दणका तिले. हा मग समजन तिले शांताबाईची बोंब करा लागते का काय करा लागते म्हणून. बरं चाल बा मी जातो आता. बस तू आता त्या घराचं राखण करत बसली मी इथं, जशी काही राखणदार मला पगारच देऊन राहिली तू आता. मग आता एवढा वेळ बसली तर अजून कर जराबर राखण. चहा आणतो त्यासाठी करून, मस्त भजे आणतो गरम गरम. पगाराच्या बदल्यात आता ते देतं काय मला तू? भजे आणि चहा. बरं आण जाय. भजे नको करू, चहाच कर. चहा पेतो ना मग जातो घरी. हो तेच देतो आता. जाय मग. जाय म्हणतो मीच आणतो चहा करून तुझ्यासाठी. अशा आहे माझ्या गावातल्या बाया, बातच बोंब करते, बातच पसरवते इकडली गोष्ट तिकडे. एवढीशी गोष्ट असन ना तर एवढी मोठी करते. हा बोटभर असन तर हातभर करते तिले, अन रंगू रंगू सांगते दुसरीले. बरं असंच म्हणा तुमच्या इथं कोण ना कोणी असं. पण आता तुम्ही मी आता उद्याचा व्हिडिओ पहा काय, आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.